रक्षण अमित जगताप यांनी अलॉंग द कार्पेट खेळलेला चेंडू एका धावेसाठी. प्रकाश जगताप स्ट्राइक वर. सुंदर फटका मारलेला आणि आताच्या रन सांगायचे थांबाय. 2 रन. 1 ओव्हर समाप्तीनंतर स्कोर होतोय 4 रन. बॉलर प्रतीक कांगडे येत आहेत. अलॉंग द कार्पेट खेळलेला हा चेंडू आणि एकच धाव. डिक्लेअर 2 धावा. तर पाहतो आपण एका बाजूला प्रतीक कांगडे हा सर्वात महागडा असा हा एसपीएल मधला खेळाडू आहे आणि त्याच पद्धतीची गोलंदाजीची धार. सुंदर क्षेत्ररक्षण विशाल करून इकडं मात्र अमित एका बाजूने आपल्या संघाची खिंड लढवत आहेत. आणि हे मिसफील्ड बॉल जातोय सीमा रेषे पार चौकार. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 14 रन. पात्र आपण काही प्रमाणात धावांवर अंकुश ठेवण्यात आर्या 11 सफल झालेला दिसतोय आपल्याला या ठिकाणी. कॅप्टनने या ठिकाणी निर्णय चेंज केलेला आहे आणि बॉलर या ठिकाणी बदललेला आहे. ओमकार येतोय आपली पहिली ओव्हर घेऊन. सुंदर असा हा खेळलेला चेंडू परंतु एकच धाव. आणि नो बॉल दिलेला आहे आणि त्याच्यासोबत डिक्लेअर 1 रन. अशा 2 आहेत ना. 2 डिक्लेअर 2 आणि नोचे अशा 3 धाव आहेत आताच्या. पाहतो यातून अमित यांनी टोलवलेला चेंडू एका धावेसाठी. सुंदर असा खेळला चेंडू प्रकाशदादा जगताप यांनी सीमारेषे पार फरार चौकार. 4 धावांसाठी खेळलेला हा सुंदर स्ट्रोक प्रकाश जगताप यांच्या बॅटमधून. डिक्लेअर 1 धाव या ठिकाणी. सुंदर असं फलंदाजी आपण या ठिकाणी बघतोय प्रकाशदादा जगताप यांच्या माध्यमातून. लास्ट बॉल या ठिकाणी ओमकारचा. पुन्हा एकदा मारलेला आहे. एक धाव सांगितलेली अंपायरनी आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेले 29 रन. कुठल्याही प्रकारचे अजून विकेट नाही मला वाटते या ठिकाणी. ऋषिकेश पुन्हा एकदा आपली दुसरी ओव्हर घेऊन घेताना विशाल दादा तितक्यात चपळाईनं क्षेत्ररक्षण. एका बाजूने मात्र अमित चांगली फटकेबाजी करतोय. साथ देताना दिसतोय प्रकाशदादा जगताप यांना. आणि हा सुंदर असा झेप विशाल गायकवाड यांच्या माध्यमातून आपण पाहत राहिलेलो आहे. विशाल नेहमीच आपल्या संघासाठी
क्षेत्ररक्षण असेल किंवा फलंदाजी असेल उत्कृष्ट कामगिरी करताना आपल्याला तो दिसतो. नवीन बॅट्समन संघासाठी संघ मालक स्वतः निखिल जाधव येत आहेत. आणि थोडेसे त्या ठिकाणी एक धाव पूर्ण केली आहे. चोरटी धाव अमित स्ट्राईक वरती. अलॉंग द कार्पेट खेळलेला चेंडू तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आणि बॉल मारलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. फलंदाज अमित. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहेत 34 रन. 2 विकेट या ठिकाणी गेलेल्या आहेत श्रीराज जम्बो संघाच्या आणि 4 बाद धावसंख्या जी होती ती 34 रन. 4 ओव्हर झालेले आहेत या ठिकाणी. 5वी ओव्हर घेऊन येतोय संघाचा आयकॉन विशाल गायकवाड. आणि पुन्हा एकदा लागोपाठ विकेट आपण बघतोय. संघ मालक निखिल जाधव यांनी आपली विकेट सोडलेली आहे. विशाल जाधव पहिल्याच बॉलवर विकेट आपण बघतोय. एक चमकदार कामगिरी करताना. एका बाजूला अक्षय जगताप बॅटिंग साठी. 4 धावांसाठी मारलेला हा चेंडू अक्षय जगताप यांच्या बॅट मधून. फिल्डर इकडे जे बाजूला ग्राउंडच्या बाहेर बसले त्यांना विनंती आहे कृपया बाउंड्री लाईन वरून आपली बाजूला ठेवा. सुंदर असा चेंडू एक पुन्हा एकदा अक्षय यांच्या बॅट मधून आलेला एका धावेसाठी. रोहित मांढरे स्ट्राईक वर आणि हा दप्ती बॉल मारलेला आहे बघतोय आपण. समर्थ येवलेचे चपळ कामगिरी. रोहित मांढरे पुन्हा एकदा स्ट्राईक वर. अलॉंग द कार्पेट खेळलेला हा चेंडू तेवढ्या जोरदार पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपण ओंकार यांच्या माध्यमातून बघतोय आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे. रोहित पुन्हा एकदा सुंदर असा मारलेला चेंडू परंतु बघायचं आपण काय होतं. 1 धाव मिळालेली आहे आणि दुसऱ्या चेंडूला मात्र नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज बाद झालेला आहे. तर आपण बघतोय 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर श्रीराज जम्बो 11 संघाची धावसंख्या होते 44 रन. आर्या 11 संघाला जिंकण्यासाठी 45 रनांची आवश्यकता. पुढील मॅचचा टॉस उडवून घ्यायचा आहे. हॅलो, पुढील मॅचचा टॉस उडून घ्यायचा आहे. पुढील जी मॅच आहे ती मॅच नंबर 8 आणि ग्रुप बी मॅच नंबर 9 आणि ग्रुप ए मधून उत्कर्षा कन्स्ट्रक्शन वर्सेस शेतकरी पॉवर. टॉस सोडवण्यासाठी दोन्ही संघांच्या कॅप्टनने यायचं या ठिकाणी. मी विनंती करतो उत्कर्षा कन्स्ट्रक्शन संघाचे कॅप्टन आणि शेतकरी पॉवर संघाचे कॅप्टन. हॅलो, हॅलो 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 हॅलो. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय श्रीराज जम्बो 11 संघाने. टॉस उडवाय पटकन यायचंय. शेतकरी पॉवर आणि उत्कर्षा कन्स्ट्रक्शन. दुसरं कोण आहे का अजून? रोशन जगताप रुबाबदार रॉयल रुबाबदार परफेक्ट मेन्स शॉप चे सर्वे सर्वा श्री रोशन शेठ जगताप टॉस उडवत आहेत.
टॉस कोणी जिंकलेला आहे? शेतकरी पॉवर या संघाने टॉस जिंकलेला आहे. आपला निर्णय कळवायचा आहे लगेच कमिटीला थोड्याच वेळात. एका बाजूला मैदानामध्ये श्रीराज जंबोने आपलं क्षेत्ररक्षण सजवलेले आहे आणि भूषण जगताप घेऊन येत आहेत आपली पहिली ओव्हर. सुंदर असा मारलेला चेंडू ऋषिकेश दुधाणे यांच्या बॅटमधून. पहिलाच बॉल बघतोय आपण. ऋषिकेश थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम. एका धावेवर थांबवलेला हा चेंडू. थोडं 1 मिनिट. भूषण जगताप आपली पहिली ओव्हर घेऊन आणि एका बाजूला आपण बघतोय समर्थ येवले सारखं यंग टॅलेंट या ठिकाणी आपण बघतोय. आणि बघताय आपण शानदार असा अलॉंग द कार्पेट खेळलेला हा चेंडू 4 धावांसाठी सुंदर असा चौकार समर्थ येवले यांच्या बॅटमधून. बॉल द्यायचा दुसरा. आलाय 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 बॉल. पुन्हा एकदा बॉल मारलेला तेवढ्या जोराने आणि यशस्वी क्षेत्ररक्षण अमित जगताप यांच्याकडून. ऋषिकेश दुधाणे यांचा अलॉंग द कार्पेट खेळलेला हा चेंडू आणि गहाळ क्षेत्ररक्षण अक्षय जगताप यांच्याकडून. बॉल गेलेला आहे सीमारेषे पार चौकार. पुन्हा एकदा मारलेला हा चेंडू 2 डिक्लेअर धावांसाठी जातोय आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 14 रन. या ठिकाणी शेतकरी पॉवर यांनी टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. तरी उत्कर्ष कन्स्ट्रक्शन आपले बॅट्समन तयार ठेवा पुढच्या मॅचसाठी. आता संघासाठी दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत अमित जगताप आणि स्ट्राईकला समर्थ येवले. पहिलाच मारलेला हा चेंडू आणि 2 धावांसाठी. समर्थ येवले बघितलं आपण एक नवोदित खेळाडू परंतु अतिशय चांगले स्ट्रोक मारतोय. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आणि आकाश जगताप यांचं सुंदर असं क्षेत्ररक्षण आपण बघतोय. ऋषिकेश दुधाणे यांच्या बॅटमधून सुंदर असे फटके आपण बघतोय. सुंदर असा कटवलेला चेंडू परंतु कोणतीही धाव नाही. एका धावेसाठी मारलेला हा समर्थ येवलेंचा चेंडू. बघा एक सोची समजी पारी आपण म्हणतो ती समर्थ येवले यांच्याकडून दिसते आपल्याला. सुंदर असं क्षेत्ररक्षण प्रकाश दादा जगताप यांच्या माध्यमातून. ओव्हरची समाप्ती होते या ठिकाणी आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या जी होते ती 20 रन. 0 विकेट आणि धाव संख्या 20 होते या ठिकाणी. पाय इथं पायवर घ्या सगळ्यांनी. एक विनंती आहे सगळ्यांना आपल्यामध्ये आपल्यामुळे कुणालाही व्यत्यय येणार नाही असं सगळ्यांनी. ओंकार जगताप आपली पुढची ओव्हर घेऊन. समर्थ येवले पहिला चेंडू आणि कुठलीही धाव नाही. ओंकारचा पहिला बॉल झालेला आहे. सुंदर असा मारलेला चेंडू परंतु त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण अमित जगताप यांच्याकडून आणि 1 धाव घेण्यास यशस्वी. एका बाजूने आपण बघतोय की ऋषिकेश दुधाणे कॅप्टन स्वतः जबाबदारी घेऊन खेळतायत या ठिकाणी.
सुंदर असा चेंडू एक धावेसाठी समर्थ येऊने मारलेला आणि त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण परत एकदा अमित जगताप यांच्याकडून. सुंदर असा मारलेला बॉल ऋषिकेश दुधाने यांच्या बॅटमधून. आपण जर बघितलं तर ऋषिकेश अनुभवी खेळाडू. नो बॉल दिलेला आहे अंपायरने आणि अतिरिक्त 2 धावा त्याच्या व्यतिरिक्त अशा टोटल 3 धावा घ्यायच्यात. बघतोय आपण एका बाजूला सुंदर रनांची पार्टनरशिप होताना दिसते आणि एक सोची समजी पारी या ठिकाणी कॅप्टन ऋषिकेश दुधाने आणि समर्थ येवले यांच्या बॅटिंगमधून येते आपल्याला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 29 रन. बारा बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता. अमित जगताप पुन्हा एकदा येत आहेत आपली ओव्हर घेऊन. आणि मिस फील्ड या ठिकाणी रोहित मांढरे यांच्याकडून बॉल जातोय सीमारेषे पार. सुंदर स्ट्रोक एक धावेसाठी ओंकारे यांची फिल्डिंग. समर्थ स्ट्राईकवर पुन्हा एकदा. सुंदर क्षेत्ररक्षण प्रकाशदादा जगताप या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. रिव्ह्यू अंपायर रिव्ह्यू आहे. आणि या ठिकाणी फलंदाज बाद घोषित केलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात समर्थ येवल्यांसाठी. उत्कृष्ट कामगिरी आपल्या संघासाठी हा नवोदित खेळाडू करतोय. न्यू बॅट्समन येत आहेत मैदानामध्ये विशाल गायकवाड. 8 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता. अलॉंग द कार्पेट खेळलेला चेंडू आणि त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आकाश जगताप यांच्याकडून. विशाल गायकवाड स्ट्राईकवर येत आहेत. विशाल गायकवाड हे एक उत्कृष्ट फलंदाज आहेत. पाहायचे आपल्या संघासाठी काय करतायत. आणि हा डॉट चेंडू कुठल्याही प्रकारची धाव नाही. 4 ओव्हरांची समाप्ती झालेली आहे. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या जी झालेली आहे ती 35 रन आणि जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता. पाहतोय आपण हा हाय व्होल्टेज मुकाबला आर्या 11 वर्सेस श्रीराज जम्बो 11. एका बाजूला कॅप्टन स्ट्राईकवर ऋषिकेश दुधाने तर बॉलिंग घेऊन येत आहेत संघ मालक स्वतः निखिल जाधव. पुल आणि हा दप्ती शॉट मारलेला परंतु किती धावा या ठिकाणी 2 धावा घेतलेल्या आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण निखिल जाधव यांचे शर्तीचे प्रयत्न अयशस्वी ठरलेले आहेत त्या ठिकाणी. आपण बघतोय एका बाजूला विशाल आणि ऋषिकेश धावा घेण्यात यशस्वी ठरतायत पळून. आणि अंपायरने नो बॉल दिलेला आहे आणि बॉलिंग टीम कडून रिव्ह्यू आलेला आहे. अंपायरचा रिव्ह्यू आहे. अच्छा ओके रिव्ह्यू घेतलेला या ठिकाणी. हा लाईनचा रिव्ह्यू या ठिकाणी पाहायला जातोय. क्लोज कॉल अंपायर स्वतः चेक करताना.
पाहतोय आपण ऋषिकेश दुधाने एका बाजूला स्वतः सुरुवातीपासून अगदी आपल्या संघासाठी खिंड लढवतोय. तसा हा खेळाडू अंडरआर्म असेल, हाफ पिच असेल किंवा फुल पिच असेल, तिन्ही फॉर्मॅटमध्ये नेहमीच आपली चमकदार कामगिरी दाखवत असतो. सिंधुदुर्गने गावातच नाही तर बाहेर जे टुर्नामेंट होतात त्या ठिकाणी ऋषिकेश हा आपल्या संघासाठी चमकदार कामगिरी दाखवतो. आणि हा बॉल दिलेला आहे आणि ऋषिकेश यांची विकेट. प्रतीक कांगडे येत आहेत पुढील फलंदाज. 39 धावा झालेल्या आहेत या ठिकाणी आणि 3 बॉलांमध्ये नोय नाही ना, दोन बॉल झाले, 3 बॉल झाले, 3 बॉल झालेले आहेत. 39 धावा झालेले आहेत. 6 धावांची आवश्यकता आहे 3 बॉलमध्ये. प्रतीक कांगडे येत आहेत स्ट्राईक एंड वरती. आणि ही विकेट प्रतीक कांगडे यांनी आपली विकेट गमावलेली आहे. संघ मालक निखिल जाधव यांचं उत्कृष्ट प्रदर्शन. क्रीज मध्ये हे बाहेरून रिव्ह्यू सांगायचं नाही. बॅट्समननं सांगितलेलं आहे रिव्ह्यू. नाही बॅट्समननं रिव्ह्यू सांगितलेलं आहे, विचारलेलं आहे. हा नाही आधी सांगितलेलं. कॅप्टन बाकी संघाने कॅप्टन इथं. अरे तुम्ही बाकीचे प्लेयर बोलू नका, कॅप्टनला बोलू द्या इथं. अंपायर काय डिसिजन तुमचा निर्णय सांगा. कॉल कोणाचा आहे? कॅप्टन त्यांची लाखी टीम इथं आली, काय पेनल्टी नाही. लगेच नाही रे बाबा, एक आलाय ना, एक प्लेयर आहे काय एक नव्हता, सगळी टीम इथं आली भांडायला. अरे लगेच नाही, तुम्ही ऐका. बाहेर तुमच्या टीमचा कॅप्टन बोलवा. तुमच्या टीमचा कॅप्टन तुमच्या टीमचा कॅप्टन येते यार. दोघं बी कंप्लीट, तुम्हाला माहिती आहे ऋषी. ए रोहित, हा राय बाहेर सांगितलं नाही, सांगितलंय त्यांना. हा काय संबंध येतो त्याचा, ते घेतोय ना, त्यांची डिस्कस तर करून दे. अंपायर बाहेरनं नाही सांगू शकत. बॅट्समन रिव्ह्यू घ्यायचं. इनफिल्ड आहे ना, त्यांनी रिव्ह्यू घ्यायचा. इनफिल्डच रिव्ह्यू आहे. हा रॉबिन सर एकदा माईक पशी यायचे जरा. बघितलं नाही बॉल हे नाहीये. नाही हा ठीक आहे. रिव्ह्यू हे ठीक आहे, रिव्ह्यू घेतलेला आहे तरी अंपायरनं पण सांगितलेलं. तर ओके, अंपायरचा कॉल आहे की नॉन स्ट्रायकर यांच्या बॅट्समननं रिव्ह्यूसाठी अपील केलेलं. आधी नॉन स्ट्रायकर यांच्या बॅट्समन अंपायर पशी अपील केलेलं, तर त्यामुळे हा रिव्ह्यू ग्राह्य धरला जातोय. परंतु रिव्ह्यू काय झालं, रिव्ह्यूचं अंपायर नाही कॅप्टन असेल. नाही अंपायर फक्त अंपायर बघितलंय ना, नाहीये आणि नाहीये. अंपायरनं रिव्ह्यू या ठिकाणी अमान्य केलेला आहे. अनसक्सेसफुल रिव्ह्यू. विकेट आहे या ठिकाणी. पुढील बॅट्समन येतोय. चला लवकर आपला फलंदाज लावायचा आहे, मॅचला वेळ होतोय. शेवटचे 2 चेंडू, निर्णायक क्षण पाहायचंय आपण काय होतंय. हाय व्होल्टेज मुकाबला. किती धावांची आवश्यकता?
2 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. ओमकार नवोदित खेळाडू. आणि 1 धाव या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. 1 धाव, 1 चेंडू आणि 5 धावांचे. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आलेला आहे कॅप्टन कडून रनआउट चेक साठी. नको रिव्ह्यू, ठीक आहे. घेतलाय आता रिव्ह्यू, एकदा सांगितलंय तुम्ही रिव्ह्यू. बरं ठीक आहे, चेक कर. रनआउट अंपायर रनआउट चेक करता एकदा. नॉट आउट आहे या ठिकाणी. 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. आणि बघतोय आपण रूल नुसार कंपल्सरी चेस या ठिकाणी आहे. विशाल सज्ज. सुंदर असा मारेला चेंडू, परंतु तोही सीमारेषे पार जाऊ दिलेला नाहीये. थांबा. अंपायर निर्णय कळवायचा आहे आपला. डायरेक्ट थ्रोचा चेक केला जातो. पोचलेला आहे. प्रीतम तिथला बघ. दोन्ही संघाचे कॅप्टन यायचं या ठिकाणी. ऋषी, रोहित या व्यतिरिक्त कोणी इथं यायचं नाहीये. बाजूला हॅलो हा बाजूला बाकीचे खेळाडू बाजूला थांबायचे. काय बाजूला थांबा तुम्ही. पेनल्टी बाजूला थांबा ना, बाजूला ऋषी बघितलंयस ना तू? ऋषी थांब सांगितलं. आणि दोन्ही कॅप्टनना बघितलेले आहे. तर या ठिकाणी अंपायर आणि दोन्ही कॅप्टन यांनी डिसिजन बघितलेलं आहे आणि त्यामधून श्रीराम जम्बो 11 हा संघ विजयी ठरलेला आहे. अतिशय चुरशीचा हा मुकाबला आपण पाहायला गेलो तो बघितला आणि दोन्ही संघांनी उत्कृष्ट असं प्रदर्शन घडवलं. वायरलेस माईक कुठे गेला? वायरलेस नाही का? अरे वायरलेस कुठे?